मुंबईच्या गोंगाटात काही स्टेशन अशी आहेत जी मोठ्याने बोलत नाहीत पण खूप काही सांगून जातात. ऐरोली रेल्वे स्टेशन त्यातलंच एक. आज आपण ऐरोलीला पाहतो. IT पार्क, उंच इमारती, धावपळ करणारी गर्दी. पण कधी काळी ऐरोली म्हणजे दलदलीचं शांत गाव होतं. ठाणे आणि नवी मुंबई यांना जोडणारा हा भाग खूप वर्ष दुर्लक्षित राहिला. 1990च्या दशकात ट्रान्स हार्बर लाईन सुरू होत होती. वाशी, सानपाडा, रबाळे, घणसोली आणि त्यांच्या मध्ये जन्माला आलं ऐरोली रेल्वे स्टेशन. सुरुवातीला इथे फारशी गर्दी नव्हती. थोडी माणसं, थोडे लोकलचे डबे आणि मोठी स्वप्न घेऊन मुंबईकडे जाणारे प्रवासी. पण काळ बदलत गेला. ऐरोली हळूहळू जागं होऊ लागलं. रेल्वे स्टेशनमुळे इथे नोकऱ्या आल्या, घरं उभी राहिली आणि आयुष्याला वेग मिळाला. आज ऐरोली स्टेशनवर सकाळी उभं राहिलात तर हजारो चेहरे दिसतात. कोणी पहिल्या नोकरीसाठी निघालेला, कोणी रात्रीची शिफ्ट संपवून घरी परतणारा, तर कोणी फक्त स्वप्न घेऊन लोकल पकडणारा. हे स्टेशन फक्त रेल्वेचं थांबणं नाही, तर संघर्ष करणाऱ्या माणसांचा विश्वास आहे. दररोज इथून हजारो कथा सुरू होतात आणि हजारो कथा संपतात. आज ऐरोली स्टेशन नवी मुंबईचं महत्त्वाचं दार बनलं आहे. ट्रान्स हार्बर लाईनवरचं हे स्टेशन मुंबई आणि स्वप्नांमधला पूल आहे. कदाचित म्हणूनच ऐरोली स्टेशन शांत असलं तरी त्याच्या भिंतींमध्ये हजारो आवाज दडलेले आहेत.